जय शिवराव मित्रांनो, मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो सह्याद्री भटकंतीच्या आणखी एका भटकंती ब्लॉगमध्ये। आणि आजची आपली भटकंती असणार आहे केंजळगड किल्ल्याची। तर अगदीच किल्ल्याच्या पायथ्याशी मी आहे। तर मी पुण्यावरून आलो, पुण्यावरून सातारा हायवेने मी कापूरहोळ या गावी आलो, जिथून सासवडला जायला मार्ग आहे श्री क्षेत्र नारायणपूर मार्गे। तर तेथून उजवीकडील मार्ग भोर तालुक्याकडे जातो आणि तेथून हा मार्ग केंजळगडापर्यंत येतो। आजच्या भटकंतीची सुरुवात झाली भोर कापूरहोळ मार्गावरील एका अप्रतिम ठिकाणाने, नेकलेस पॉइंट। भोरपासून पुढे आल्यानंतर डावीकडे रोहिडा किल्ला स्पष्ट दिसत होता। गडाचे शिरवले वाघजाई बुरुज देखील ओळखता येत होते। केंजळगडाकडे जाण्याआधी आंबवडे गावात आलो। येथील शूरवीरांच्या समाधीचे नागेश्वराचं दर्शन घेतलं। इतिहास आणि निसर्गाशी जोडले गेल्यासारखं वाटलं। केंजळगडाजवळ पोहोचलो आणि पावसाची हजेरी लागली। गडाच्या अगदीच पायथ्याशी छोटीशी वस्ती आहे। तर पायथ्याच्या कोर्ले गावातून पुन्हा एक बारीक पण छान रस्ता आहे। गाडी वरपर्यंत 4 व्हीलर आरामात येईल असा रस्ता आहे आणि इथे पार्किंगला देखील जागा आहे। इथपर्यंत आल्यानंतर जवळपास 6 किलोमीटरचे अंतर आहे पायथ्याच्या कोर्ले गावापासून ते इथपर्यंत। आणि इथून पुढे आपल्याला मग ट्रेक करून आता किल्ल्यावर जायचं आहे। देवीचं मंदिर बंद होतं, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ट्रेक सुरू केला। या वस्तीच्या शाळेमागून वर जाणारी वाट दिसली। लगोलग निघालो। वाटेत बराच चिखल झालेला, त्यामुळे जरा काळजी घेतच चढाई करत होतो। कातळात कोरलेल्या गडाच्या भव्य पायऱ्या या बाजूने स्पष्ट दिसत होत्या। गड सर्व बाजूंनी नैसर्गिक तटबंदीने सुरक्षित। गडाच्या एका बाजूस कमळगड धोम धरणाचा जलाशय, तर दुसऱ्या बाजूला रायरेश्वराचं पठार। तर मी गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहे। तर पायथ्यापासून जिथे मी बाईक पार्क केली होती तिथून इथपर्यंत यायला अर्धा तास पुरेसा आहे। मी थोडं व्हिडिओ शूट वगैरे केलं, त्यामुळे 15 मिनटं मला जास्त लागली, पण अर्धा तास पुरेसा आहे। आणि सध्या गडाचा प्रवेशद्वार जसं आपण पाहू शकता थोडा पडक्या परिस्थितीमध्ये आहे। थोडं पुढंच एक ठिकाण आलं, अगदी गुहेसारखं। आणि मग सुरू झाल्या त्या प्रसिद्ध कातळकोरी पायऱ्या। गडावर गेल्यावर लगेच काही स्पष्ट नव्हतं। झाडी झुडपं बरीच वाढलेली। पायवाटेने शोधत पुढे गेलो तर झाडी झुडपात लपलेले काही ऐतिहासिक अवशेष, दगडी मूर्त्या दिसल्या। तसेच पडझडीस आलेले एक दगडी कोठार, 2 ठिकाणी चुन्याचा घाणा आणि काही पाण्याच्या टाक्या, तळं असं बरंच काही दिसलं। गडाच्या पश्चिम टोकावर आलो। गडाचा आजूबाजूच्या परिसराचा जबरदस्त व्ह्यू। वाऱ्याचा जोर, त्यात हलका पाऊस आणि काही ठिकाणी तर रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा।
तर माझा गड फिरून झालेला आहे. जवळपास अर्धा तास पुरेसा आहे पूर्ण गड फिरण्यासाठी. पण येथील वातावरण आपल्याला जाऊ देणार नाही, आपल्याला नक्कीच थांबवून धरेल. तसंच काहीतरी माझ्यासोबत घडलं आणि जवळपास 2 तास होतो मी किल्ल्यावर. आणि माझा असा प्लॅन होता की मी माझ्यासोबत आणलेला डब्बा, माझी चटणी भाकर मी रायरेश्वरला जाऊन खाणार होतो. पण इथेच एवढा उशीर झाला त्यामुळे मी इथेच खाल्लं आणि अजून थोडासा टाईम गेला. त्यानंतर पाऊस देखील नव्हता, त्यामुळे निमित्त होतं आणि त्यामुळे मी बराच वेळ घातला किल्ल्यावर. आत्ताच पाऊस सुरू झालेला आहे. अर्ध्या तासातच पुन्हा रायरेश्वराकडे जाणाऱ्या मार्गावर आलो. आजचा मुक्काम रायरेश्वरात. त्याचा ब्लॉग चॅनलवर आहेच. जय शिवराय.